नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहत आहात अॅनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा. भाजपचे मुख्यमंत्री म्हणून पश्चिम बंगालमध्ये शुभेंदू अधिकारी यांनी शपथ घेतलेली आहे. असममध्ये हेमंत बिस्वा शर्मा यांची निवड तर निश्चितच आहे, फक्त अधिकृतरित्या आता तशी घोषणा होणं म्हणजे प्रत्यक्ष शपथविधी कधी आहे. आणि नेमकं ह्या पार्श्वभूमीवरती इंडिया आघाडीतला जी 2 राज्य मिळालेली तिथलं काही अजून कोडं सुटायला तयार नाही. आम्ही आज सकाळीच व्हिडिओ टाकलेला होता जोसेफ विजय यांच्याबद्दलचा, तामिळनाडूमधला, की 118 आमदारांचं पत्र जोपर्यंत तुम्ही देत नाही तोपर्यंत बाकीच्या दाव्यांना काय अर्थ नाही. शेवटी काल कम्युनिस्ट पक्षांनी बैठक घेऊन पाठिंबा जाहीर करायचं सांगितलं, पण तो निसंदिग्ध बिनशर्त असा पाठिंबा नाही. त्याचे घोळ अजून प्रत्यक्ष संपलेले नाही आहेत, पण तरीही अडथळा दूर झालेला आहे आणि ते प्रत्यक्ष आता शपथ घेतील असं दिसतंय चित्र. केरळमधली तर अजून विचित्र परिस्थिती. काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं. खरं तर आधीपासून एक्झिट पोलपर्यंत सगळे सांगत होते की काँग्रेसला थोडासा फायदा आहे, म्हणजे काँग्रेस सत्तेत येऊ शकते. अशा वेळी फार साधा प्रश्न होता की नेता निवडीच्या बाबतीमध्ये काही एक आडाखे तयार असायला पाहिजे होते आणि निकाल लागल्याच्या नंतर तातडीनं 2 दिवसामध्ये बैठक घेऊन ते सगळं व्हायला पाहिजे होतं. पण 5 दिवस उलटून गेले, पण तरी काही घडलेलं नाही आहे. आणि हे खापर मात्र भाजपच्या नावानं, ईडीच्या नावानं, इलेक्शन कमिशनच्या नावानं, IT च्या नावानं फोडून मोकळे होतात. केरळच्या निमित्तानं मी तुम्हाला परत सांगू इच्छितो की जे आम्ही शीर्षक दिलेलं आहे की भाजपचं सत्ताग्रहण आणि इंडिया आघाडीच्या सत्तेलाच ग्रहण, म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, ह्यांना पराभूत जाऊच द्या जिथं झालाय तिथं. म्हणजे असममध्ये यांचा पार म्हणजे सुपडा साफ झाला, तिथून काही शिकायला तयार नाहीत. पश्चिम बंगालमध्ये कसेबसे 2 निवडून आले त्यांचे आमदार, 0 असताना 2 आलेत, पण तरी काही आत्मपरीक्षण करायच्या बाबतीमध्ये काही नाही. ममता बॅनर्जीच्या बाबतीमध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये निवडणुकीत फुकट विरोधामध्ये बोलून आपल्या पायावर धोंडा काय, किंवा इंडिया आघाडीच्या पायावर म्हणूयात धोंडा पाडून घेणारे राहुल गांधी. केरळमध्ये तुमची सत्ता आलेली आहे, तर केरळमध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने नेता निवड करून सगळ्यांच्या समोर एक चांगला वेगळा असा आदर्श ठेवू शकत होते, पण अजूनही ते घडलेलं नाही. मी तुम्हाला पुढचंही सांगतो. यापूर्वीच्या 4-5 राज्यांमधली अशी उदाहरणं आहेत. महाराष्ट्रातलं तुम्हाला मी उदाहरण सांगतो. पृथ्वीराज चव्हाणांना वरतून पाठलं होतं, ते काही मास लीडर नव्हते, फक्त दिल्लीचा माणूस होता थोडक्यात सांगायचं म्हणजे. आणि शरद पवारांना काउंटर करायला म्हणून शेवटी तर अशी वेळ आली, निर्णय घेत नाही, तुमच्या हाताला लकवा लागलाय का, लकवा झालाय का, हे वाक्य शरद पवारांचं आहे. जेव्हा ती काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा संसार चालू होता, शेवटी तर त्यांनी पाठिंबा काढून घेतला. अगदी निवडणुकीच्या तोंडावरती 1-2 महिन्यासाठी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावं लागली. इतकं त्यांच्या घटक पक्षाशी त्यांचं जमलं नाही, ज्याला नंतर तेव्हा UPA, आता नंतर इंडिया आघाडी म्हणतात तेव्हा. आणि तुम्ही पाठवलेला नेता काही विलासराव सारखा इथे राहणारा आणि सगळ्यांची संपर्क असणारा नव्हता. अशोक चव्हाण सुद्धा परवडले, कारण की त्यांचा संपर्क होता. सुशील कुमार शिंदे काही प्रमाणात परवडले, पण पृथ्वीराज चव्हाण सारखा माणूस जो तिथल्या नगरपालिका निवडून आणू शकत नाही कराडची, आणि नंतर तो आमदारकीला पडला, ती गोष्ट वेगळी. आणि त्याला तुम्ही मुख्यमंत्रीपदी आणून बसवलेलं होतं. यापूर्वी राजस्थानमध्ये ज्या माणसाने 5 वर्ष मरमर केली, हेमंत बिस्वा शर्मा काँग्रेसचेच होते, बाहेर गेले, जाऊ द्या, तो प्रसंग मी परत सांगत बसत नाही. त्यांनी 5 वर्ष कुठलंही पद घेतलेलं नाही. भाजपची सत्ता आली, सर्वानंद सोनोवाल मुख्यमंत्री झाले. यांनी पूर्ण ईशान्य भारत, केवळ आसामच नव्हे, काँग्रेस उखडून टाकायची आणि भाजप रुजवायचं काम केलं. 5 वर्षाची मेहनत केल्याच्या नंतर परत जेव्हा आसाममध्ये निवडणुका झाल्या, बहुमत मिळालं, मग त्यांनी मुख्यमंत्रीपदी बसले. त्यांच्या कष्टाचं चीज त्यांना, जो त्यांचा मूळ पक्ष तिथं मिळत नव्हतं, दुसऱ्या पक्षात मिळालं. आणि इथं काय झालं होतं, काँग्रेस केरळवरून तुम्हाला मी सांग, ज्या सचिन पायलट यांनी 5 वर्ष मरमर केली विरोधी पक्ष नेता म्हणून, भाजपला तिथून उघडून टाकलं आणि काँग्रेसला बहुमत मिळालं, स्पष्ट बहुमत मिळालं. हे सगळं झाल्याच्या नंतर काय घडलं, त्या ठिकाणी तुम्ही कोणाला बसवलं, अशोक गेहलोतला. आणि ह्यांना नुसते आश्वासनं देत राहिले, बंड झालं, ते बाहेर पडले, फसलं बंड, परत गपचूप काँग्रेसमध्ये गेले. ह्या सगळ्याचा परिणाम काय झाला, पुढच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस वॉशआउट. मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य शिंदेंना तुम्ही पद दिलं नाही, तुलनेनं तरुण नेतृत्वाला कमलनाथ सारखे, जे त्या सगळ्या प्रकरणामध्ये, दिल्ली दंग्यामध्ये ज्यांच्यावरती आरोपे शिंतोडे उडालेले, त्यांना बसवलं. परिणाम काय झाला, पुढच्या निवडणुकीमध्ये तिथून काँग्रेस सपाचाट. तसंच ह्याच्यातलं सुद्धा, म्हणजे छत्तीसगडमध्ये सुद्धा नेतृत्वाचं भांडण होतं, ते सोडवलंच नाही शेवटपर्यंत. पुढच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस साफ. पंजाबमधलं सांगतो मी तुम्हाला उदाहरण.
नेतृत्वाचं भांडण होतं, चन्नी सारखं पपेट बाहुलं बसवलं, काय व्हायचं ते झालं, काँग्रेस साफ. ती तर आम आदमी पक्षाकडून झाली, हे तर बाकीचं भाजपकडून झालं होतं. प्रत्येक ठिकाणी आत्ता सध्या कर्नाटकामध्ये नेतृत्वाच्या मारामाऱ्या संपलेल्या नाही. DK शिवकुमार आणि सिद्धरामय्या ते सोडवलंच नाही. अर्धवट त्यांच्यातले सगळे संघर्ष बाहेर यायचा, त्या सगळ्याचा एकत्रित परिणाम तुम्हाला आत्ताच सांगतो. जेव्हा तिथे निवडणुका होतील 2 वर्षामध्ये, मला वाटतं म्हणजे 2028ला निवडणुका आहेत तिथे, त्या वर्षी जेव्हा केव्हा निवडणुका विधानसभेच्या होतील तिथून काँग्रेस वॉशआउट होती, ही तुम्हाला मी आत्ताच सांगतो. हे त्यांचं काय आहे मला काही कळत नाही. म्हणजे त्यांना एखाद्याला आपण म्हणतो ना की अपयश, हे यशच पचत नाही. आत्ता काँग्रेसला केरळमध्ये अतिशय चांगलं असं यश मिळालेलं आहे. प्रादेशिक पक्ष ज्या पद्धतीनं नामोहरम झाले, तेव्हा आता विरोधी आघाडीचं निर्विवाद नेतृत्व राहुल गांधीकडेच. लोकसभेमध्ये पण एवढे 99 तुम्हाला खासदार तुमच्याकडे आहेत. एवढं सगळं असताना आता संधी होती केरळच्या निमित्तानं तातडीनं नेता निवडून किंवा चांगला नेता निवडून किंवा तिथले निदान मतभेद तरी समोर येऊन येत असं, जे आता यायला लागले ते. पण तसं झालं नाही. हे जे घडतंय, किंवा मी तुम्हाला तमिळनाडूमध्ये सांगतो, आम्ही खूप आधीच व्हिडिओमध्ये असं म्हणलं होतं की काँग्रेसने पुढाकार घेऊन तातडीनं हालचाली कराव्यात. तर यांनी तातडीच्या हालचाली काय केल्या, फक्त आपल्या 5 जणांचं पत्र दिलं आणि तेही त्या अननुभवी जोसेफ विजय ते पण उठले आणि त्यांनी आपले 107 आणि हे 5 अशी 112 आमदाराचं आम्हाला पाठिंबा आहे म्हणून सांगितलं. अरे पण 118 पाहिजेत ना तुमची आणि त्यांचे, जे काय निवडणूक पूर्व युती नाही, याचा अर्थ असा की हे आघाडीचं सरकार आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे बाकीचे 6 कुठे आहेत हे जर त्या राज्यपालांनी विचारलं तर त्याच्यामध्ये राज्यपालच दोषी. बरं, आता जे पत्र, आज आता 4 वाजता तुमच्याकडे व्हिडिओ माझा पडतो आहे, तोपर्यंत हे सगळं चित्र स्पष्ट झालंय किंवा जोसेफ विजय हे तिथं आता मुख्यमंत्री होतील. मग आता हे सगळं 4 दिवसापूर्वी, 2 दिवसापूर्वी, 1 दिवसापूर्वी का नाही झालं? ही सगळी मधल्या काळात 4 दिवस टीका करायची वेळ नसती आली विरोधकांना, आणि जे तुमच्या बाजूचे ते बोंबलत बसले फक्त भाजपच्या नावानं. अरे पण त्या राज्यपालाकडे 118 आमदारांची, बरं यादीची गरज नव्हती ना, फक्त आश्वासन विचारत होते ना ते, की तुम्हाला 118 आमदारांचा पाठिंबा आहे याचं मला आश्वासन, म्हणजे त्यांचे पत्र द्या. त्यांचे पत्र म्हणजे आमचं हे गटनेता आहे. बरं, कुठेही चुकू नाही, तुम्ही आजही सगळी वक्तव्य पहा, संकेत मोडून ह्या राज्यपालांनी रिपब्लिकन टीव्हीवरती मुलाखत दिलेली पत्रकारांना. खरं तर तसं नाही करायला पाहिजे, ती गोष्ट वेगळी, पण तरी मी त्या राज्यपालाचं यासाठी कौतुक करतो की त्यांनी सर्वसामान्य लोकांनी जे हे फुकट ह्यांनी फालतू नॅरेटिव्ह पसरवलं होतं की मी घटनेच्या चौकटीतच काम करतो आहे, ज्याला शपथ द्यायची त्याच्या पाठीशी बहुमत आहे की नाही चाचपणी करणं माझं काम आहे, आणि त्याच्यासाठी मी फक्त पत्र मागतो. मग काँग्रेसला तातडीनं घाई करून स्वतःच्या 5 आमदारांच्या बरोबरच आपल्या आघाडीतली इतर 6 जण त्यांच्याशी चर्चा, समन्वय, विनिमय करून साधून 11 जणांचं पत्र त्यांना द्यायचं. म्हणजे त्यांचे 7 आणि हे 107 आणि 11 म्हणजे 118चा मुद्दा तेव्हा पुरता संपला असता. म्हणजे हे सगळं जे काही राज्यपालांच्या नावानं यांनी बॉम्ब करून घेतली त्याची काहीच वेळ नसती आली ना. पण ते काय प्रकारे की बाबा कुठल्याच पद्धतीने हाती आलेली संधी सुद्धा लाथाडायची. मी म्हणलं ना की काँग्रेस म्हणजे विजयाच्या जबड्यातून पराभव खेचून आणणारी माणसं आहेत. आता मी तुम्हाला 2 शक्यता सांगतो. खरं तर प्रत्यक्ष ही वेळ नाही असं म्हणायला नाही पाहिजे, पण समोर जे दिसतंय, नंबर 1, या तामिळनाडूमध्ये ज्यांनी पाठिंबा दिलेला आहे त्यांची काय आणि कशी मनोवृत्ती राहील आणि ते 5 वर्ष टिकेल की नाही शंका. केरळची मला ती शंका नाही, कारण की दोन्ही आघाड्या टिकलेल्या आहेत 5-5 वर्ष, पण ह्यांच्याच नेतृत्वाची भांडणं अशी आहेत काँग्रेसमधलीच. त्याच्यामुळे आता हे जे कोणाला नेता निवडतील तो उरलेला ह्यांचं ऐकायलाच बसेल असं नाही. त्याच्यामुळे तिथे तशा अर्थाने म्हणजे सरकार कोसळेल असं मला म्हणायचं नाही. दोन्ही ठिकाणच्या सरकारला 5 वर्ष काही होणार नाही हे मी गृहीत धरतो. पण ज्या पद्धतीनं कर्नाटकामध्ये तुमचेच मतभेद समोर आले, छत्तीसगडमधले समोर आले, राजस्थानमधले समोर आले, पंजाबमधले समोर आले, राजकीय नुकसान नंतर झालं पण प्रत्यक्ष कारभार बिघडला ना त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि ज्या पद्धतीचे फुकटाफुकटी वाटप करायचं, प्रत्यक्ष तेवढा रेव्हेन्यू नसल्यामुळे, उत्पन्न तेवढं नसल्यामुळे त्या योजना पूर्ण करता येत नाहीत. आणि जे हसवून बसलं हिमाचल प्रदेशमध्ये आणि कर्नाटकामध्ये, हिमाचलमध्ये तर कर्मचाऱ्यांना द्यायला पगार नाही तुमच्याकडे. बरं, केवळ काँग्रेसच आहे असं नाही, ममता बॅनर्जीच्या बाबतीमध्ये सुद्धा 7व्या वेतन आयोगाप्रमाणेचे लाभ त्यांच्या कर्मचाऱ्यांना त्यांना देता नाही आले म्हणून आंदोलन झालं. आणि तुम्हाला बाकीचे फुकट वाटपीला पैसे आहेत आणि कर्मचाऱ्यांच्या पगाराला का नाही, आता शेवटी न्यायालयाला खडसावं लागलं, कान उपटावं लागले ममतांची. हेच कर्नाटकामध्ये, हेच हिमाचल प्रदेशमध्ये, तेलंगणाचं हेच डेफिशिट चालू आहे सगळं.
वारंवार तुमची आर्थिक घडी नीट नाही, फक्त तुम्ही बाकीचं त्या सत्ताधाऱ्यांच्या नावानं, भाजपच्या नावानं, मोदी अमित शहा संघाच्या नावानं बोटं मोडत बसता, पण प्रत्यक्ष तुमच्या हातामध्ये जो कारभार आहे तो नीटनेटका पद्धतीनं करून तुम्ही समोर उदाहरण का नाही ठेवत? जो पानी के नाम को पानी जाने ये नादानी है, पाणी पाणी रटते रटते प्यासा ही मर जाए, कबीराचा दोहा आहे तसं. नुसतं आम्हाला वेगळं काहीतरी हे करायचे, भाजप जातीवादी आहे आणि उत्तरेचं राजकारण नको, हे ठीक आहे म्हणाला, ठीक आहे, पण तुम्ही दक्षिणेचं म्हणून वेगळं राजकारण, चांगलं राजकारण व्यवस्थित पद्धतीनं ते राज्य चालवून समोर उदाहरण ठेवा ना. मी भाजपचं नाही, तुम्हाला मी परत दुसरं वेगळं जे भाजपशी फारसे संबंधित नव्हते अशा ओडिशामधलं नवीन पटनायकांचं 25 वर्ष ते मुख्यमंत्री होते, त्यांच्या पदाची त्यांच्या पक्षाची सत्ता होती, कधीही कुठलेही उलटे सुलटे वक्तव्य त्यांनी केलेले नाहीत, विनाकारण चुंबाचुंबी भाजपशी केली नाही. आज पराभव झाला तरीही काही बोललेले नाहीत, जेव्हा आणि विजय झाला तेव्हाही काही बोललेले नव्हते. त्यांनी त्यांचं राजकारण केलं. उद्या भाजपने काही चुका केल्या तर परत ओडिशामध्ये नवीन पटनायक यांचे पक्ष सत्तेवर येण्याची शक्यता आहे. आता पराभव आहे तेव्हा सुद्धा आणि आधी विजय झाला होता निर्विवाद तेव्हा सुद्धा कुठल्याही काळामध्ये त्यांनी कुठल्या पद्धतीची वक्तव्य समोर केली नाहीत. अगदी ते मागे उदाहरण सांगितलं, आज परत सांगतो. चक्रीवादळामध्ये जेव्हा नुकसान झालं, लाटा आल्या, सुनामी आली, जे सगळं अडचण ओडिशामध्ये झाली, केंद्रामध्ये मदत द्यायची म्हणल्या, ते म्हणाले आमच्याकडे पुरेशी व्यवस्था आहे सगळी, आम्हाला कुठल्या मदतीची गरज नाही, असं बाणेदार उत्तर ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे. मोदींनी जेव्हा तिथं दौरे केले त्या काळामध्ये तेव्हा हे ममतासारखे नाटकं नाही केले, त्यांनी जायचंच नाही, अधिकारीच पाठवायचे नाही, अपमान वसूल करायचं, ही पद्धत असते. आणि मुद्दाम आवर्जून मी विरोधी पक्षातलं उदाहरण दिलं आणि दीर्घकाळ टिकलेलं, पुन्हा असं नाही की धूमकेतूसारखे उगवले नंतर गायब होऊन बसले. एकीकडं सत्ताधारी नियोजनबद्ध पद्धतीने दोन्हीही ठिकाणी मूळचे त्यांचे नसलेले शुभेंदू अधिकारी आणि तिकडे हेमंत बिस्व शर्मा त्यांना आपल्यामध्ये घेऊन त्यांनी संघर्ष केला. 5 वर्षे शुभेंदू अधिकाऱ्यांनी केलेला सगळ्यांनी पाहिला. तिथं पण त्यांनी हेमंत बिस्व शर्मा यांनी सुद्धा 5 वर्षे संघर्ष केलेला सगळ्यांना माहिती आहे. पदं घेतली. आता हे मुख्यमंत्री झाले, ते तर मुख्यमंत्री होऊन 5 वर्ष झालेली, आता दुसरी टर्म आहे त्यांची सुद्धा, भाजपची तिसरी आणि त्यांची दुसरी. आणि इकडं मात्र यांचा केरळमधला अजून नेता ठरेना आणि तामिळनाडूमधला नेता ठरला सगळं झाल्याच्या नंतर म्हणजे जोसेफ विजय, पण त्याला पाठिंबा देण्यावाचूनचा घोळ. काँग्रेसने फक्त स्वतःपुरतं आधी पत्र दिलं, आता बाकीच्यांची पत्र सुद्धा पूर्णपणे बिनशर्त पाठिंबा अशी नाहीयेत, पण तरी ठीक आहे, अडथळा दूर झाला असं म्हणूयात. पण ह्यांनी कारण नसताना आपण चांगला कारभार करू कसा शकत नाही संधी मिळाली तर हेच यांच्या मतदाराच्या समोर ठेवलेलं. बघूत पुढं काय होतं ते. इथेच थांबूया. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक पुरुष